आपण गडावर पोहोचलेलो आहोत आता। हे इथं जे पार्किंग दिसत आहे तुम्हाला, हे इथं काही वेगळाच कन्सेप्ट आहे, VIP पार्किंग। जर VIP असले तर त्यांना पार्किंग मिळेल, नाही तर एवढा डेंजर घाट आहे इथं, तुम्हाला त्या घाटामध्ये गाडी लावावी लागेल। आमची गाडी आम्ही त्या गेटच्या बाहेर तर हा आता ही इथनं एंट्री होत आहे गडावर जाण्याकरता। इथपर्यंतच गाडी येते, इथनं आपल्याला पैदल जावं लागतं। आज थोडी गर्दीच आहे ॲक्च्युली, बट ठीक आहे। आता हे थोडेसे तुम्हाला शॉपिंग करण्यासाठी छोट्या मोठ्या वस्तू खूप काही मिळतं। आणि ह्या गडाच्या पायऱ्या आपल्याला दिसत आहे। इथं तुम्हाला प्रसाद, हार, फूल, देवासाठी जेही घ्यायचं ते मिळून जाते। नाश्ता वगैरे करण्यासाठी स्नॅक्स किंवा छोट्या बाळांसाठी खूप काही घेण्यासारख्या गोष्टी आहेत। तो ठीक आहे, चला आता आपण हळूहळू वर जाऊ आणि वर जाऊन देवीचे दर्शन घेऊ, आई एकविराचे। आम्ही गडावर चढत आहोत। आज खरंच जास्त गर्दी आहे आणि इथे पूर्ण स्टॉल आणि गर्दीमुळे पूर्ण सफोकेशन होत आहे। या गडाच्या जवळपास 350 पायऱ्या आहेत ज्या आम्हाला चढायच्या आहेत। आम्ही अर्ध्यापेक्षा जास्त वर आलेलो आहोत आणि इथे एक स्टॉप घेतला। सो मित्रांनो, फायनली आपण वर आलेलो आहोत। हे बघा, ह्या केव्ज दिसत आहेत तुम्हाला आणि हे आई माऊलीचा उदो म्हणजे एकविरा मातेचे मंदिर। हे बघा किती मोठी दर्शन रांग आहे, खूप मोठी रांग आहे। इथनं जो बाहेरचा व्ह्यू आहे तो पण खूप छान आहे। एवढं वर चढून आल्यानंतर इथं हवा वगैरे, इथं सगळं व्यवस्था आहे, जसं की वॉशरूम्स वगैरे किंवा पाणी जागेवर मिळतं सगळं तुम्हाला। आज पण खूपच जास्त गर्दी आहे, लोकांनी खूप सारे याचे नवस केलेले असतात, ते पण इथं तुम्हाला बघायला भेटते। म्हणतात नवसाला ही देवी पाहते, तसं तर प्रत्येक दिवस नवसाला पाहतो। इथं आम्ही मंदिरात असताना एका स्त्रीच्या म्हणतात ना देवी आली, तशी देवी आलेली आहे। हे आपण एकदम मंदिराजवळ आलो। याच्यासमोर आता फोटो किंवा व्हिडिओ काढायला सक्त मनाई आहे। हा मंदिराचा परिसर। इथे आम्ही पाहिलं की बकरा आणि कोंबड्याच्या पण बली दिल्या जातात। एका मुलाच्या हातात आता जिवंत कोंबडा होता, काय मी काय करते त्याचा आता नेऊन कापतो की काय करतो। हे आमचे एकविरा मातेचे दर्शन झालेले आहे। हे दर्शन झाल्यानंतर आपण जेव्हा बाहेर निघतो तिथला व्ह्यू आहे। आता थोडासा पाऊस सुरू झालेला आहे। हे बघा, आता हा या गडावरून खालचा व्ह्यू, किती छान व्ह्यू आहे। जिथं थोडे बहुत जे हे गाव आहे त्या गावाचा व्ह्यू दिसते। हे त्या पायऱ्या आपण जिथं आलो वर, तिथं गाडी वगैरे दिसते। इथं जावळं पण खूप काढतात। आम्ही VIP पास काढली होती कारण की खूप गर्दी होती त्याच्यामुळे। तर पर पर्सन 250 रुपये VIP पास लागते इथं। हां, तुम्ही जर कपल असले आणि तुमच्या बाळाचं जावळं काढायचं असलं तर ते नवरा बायको यांचे 250 रुपये घेतात, पण डेफिनेटली जावळं काढायच्यासाठी तुम्हाला ते लुटणारच आहे, म्हणून ते 250 कमी करत आहेत। बाकी गर्दी नसली की VIP पासची काही आवश्यकता नाही आहे। बाकी तर तुम्ही समजदार आहात। चला आता शक्यतोवर पूर्ण कवर झालेलं आहे। आता केव्जचं पण इथं तिकीट आहे, जे की नॉर्मली नसतं, बट यावेळेस आहे। आणि या आहेत कार्लाच्या केव्जमधून फेमस अशा केव्ज। तर इथं तिकीट पण आहे आणि तिकीटपेक्षा इथं खूप जास्त गर्दी असल्यामुळे आम्ही काही आत न जाण्याचा विचार केलेला आहे। बट खाली जसं आहे काही पायऱ्या जात आणि वर हे दिसत आहे ना तिथं, तर ह्या अशा प्रकारच्या हे केव्ज आहेत। ह्या केव्ज बघा, आता जवळपास म्हणजे ऑक्टोबर मंथ आहे, मिड ऑक्टोबर मंथ, आणि तरी पण इथं पाणी जरतच आहे। पावसाळ्यात तर खूप छान वातावरण असते इथलं। तर मग असे छान प्रकारे आमचे आई एकविरा देवीचे दर्शन झालेले आहे। सो आता आम्ही परतीचा प्रवास करणार आहोत। सो प्लीज आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, ज्यामुळे तुम्हाला आमचे व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळोवेळी मिळत राहतील।